आज अहोंच्या फरमाईशनुसार मी बनवणार आहे त्यांच्या आवडीची भाजी। बऱ्याच दिवसापासून अहोंना त्यांच्या आवडीची भाजी खायची होती आणि त्यांच्या आवडीचं बऱ्याच दिवसापासून मी काय बनवलं सुद्धा नव्हतं। सहज आज मार्केटमध्ये गेले होते आणि मला एका ठिकाणी हे हादग्याचे फुलं दिसले। मग माझ्या लक्षात आलं की अहोंना याची भाजी खूप जास्त आवडते आणि बरेच दिवस झालं हे हादग्याचे फुलं मी मार्केटमध्ये खूप जास्त शोधत होते, पण मला कुठेच मिळत नव्हते। पण आज मला खूप दिवसांनी हे हादग्याचे फुलं मिळाले। मग म्हटलं चला आज अहोंना आवडतात म्हणून आज अहोंच्या आवडीची हादग्याच्या फुलाची भाजी बनवूया आणि रेसिपी पण तुमच्यासोबत शेअर करूया। काय नाही हो, एकदम सोपी आहे भाजी बनवायला। काय करायचं, हादग्याची फुलं अगोदर तर चांगली निवडून घ्यायची। निवडताना मात्र हादग्याच्या फुलामधला जो मधला भाग असतो ना तो कडवट असतो, त्याला कोंबडा असं बोलतात, तो काढून टाकायचा आणि छान हादग्याची फुलं निवडल्यानंतर स्वच्छ पाण्याने धुवून त्याला चांगलं कापून घ्यायचं। त्यानंतर कढईमध्ये 1.5 पळी तेल टाकायचं। जिरे मोहरी चांगली तडतडली की बारीक कापलेला कांदा टाकायचा, लसूण मिरची अद्रकची पेस्ट। त्यानंतर इथे तुम्हाला थोडीशी मुगाची डाळ घालायची असेल तर घाला, नाहीतर स्किप सुद्धा करू शकता। इथे मी मुगाची डाळ अहोंना आवडते म्हणून इथे वापरलेली आहे। मुगाची डाळ कच्चीच घातलेली आहे, त्याला चांगलं परतून घेतलं। त्यानंतर हळद आणि चवीपुरतं मीठ टाकलं आणि जे आपण कापून घेतलेली हादग्याची फुलं आहेत ते सुद्धा आता यामध्ये टाकायचे आहेत। हवं ना तर तुम्ही काळ्या तिखटातली, लाल तिखटातली सुद्धा ही भाजी बनवू शकता, असं नाही की हिरव्या मिरचीतलीच बनवावी म्हणून। पण हिरवी मिरचीतली आणि हळद टाकून बनवलेली ही हादग्याच्या फुलाची भाजी ना दिसायला पण छान कलर येतो आणि खायलाही खूप भारी लागते। आता हे हादग्याची फुलं टाकून चांगले परतून घेतलेले आहेत आणि आतमधली आता कच्ची मुगाची डाळ शिजण्यासाठी थोडासा पाण्याचा शिंतोडा मारून घेते आणि झाकण लावून एक 5 ते 6 मिनिटे आपण ही भाजी अशीच वाफवून घेऊया। आता 5-6 मिनिटं झालेली आहेत, ही भाजी चांगली अशी वाफवून घेतलेली आहे। आतमधली डाळ सुद्धा याची व्यवस्थित शिजलेली आहे आणि परत भाजीला एकदा दोनदा हलवून घेतल्यानंतर त्यामध्ये हवं तर तुम्ही ओल्या नारळाचा खीस सुद्धा घालू शकता, नाहीतर तुम्ही भाजलेल्या शेंगदाण्याचा कुटाचा सुद्धा वापर करू शकता। इथे मी भाजलेल्या शेंगदाण्याचा कुटाचाच वापर केलेला आहे। कशी वाटली रेसिपी नक्की कमेंट करा।